नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. आजची आपली डेट आवडली का तुला? त्याने विचारलं. पण ती बिचारी काय बोलणार होती, कारण तो तिच्या उघड्या पाठीवर त्याचं बोट फिरवत होता. तशी एक वीज सळसळत होती तिच्या हृदयातून. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. आधी नको ना प्लीज, ती अस्पष्टरित्या बोलली. पण त्याचं लक्षच कुठे होतं. तो तिच्या त्या उघड्या पाठीवर त्याच्या बोटाने नक्षी काढत होता आणि तिची अस्वस्थता अजून वाढवत होता. तिचे हृदयाचे ठोके तर कायच्या काय फास्ट झाले होते. आता पुढे. पण आता मात्र ती श्वास घ्यायचाच विसरली, कारण आता त्याचे ओलसर ओठ तिच्या पाठीवर फिरत होते. तिने तिचे डोळे कच्च मिटून घेतले. त्याला थांबवण्याचंही भान नव्हतं तिला. इतकं ती पण त्याच्या स्पर्शात विरघळत होती. त्याने तिला आता स्वतःजवळ वळवलं. हलकेच तिच्या त्या थोड्याशा ओल्या, थोड्या कोरड्या केसांमध्ये स्वतःची बोटं रोवली. त्याची नजर तिच्या डोळ्यांवर होती. हो, त्याच सुंदर खाऱ्या डोळ्यांवर, जे आता बंद होते. त्याने त्यावर किस केला. ओपन युअर आईज युवी, तो बोलला, कारण त्याला पुन्हा तिच्या त्या खाऱ्या डोळ्यांमध्ये हरवायचे होते. तसे हळूहळू तिने तिचे डोळे उघडले तर समोर तोच उभा होता, तिचा आदी, त्याची किलर स्माईल ओठांवर ठेवून. तो तिलाच बघत होता आणि तिला वेड लावत होता. तिच्या हृदयाची धडधड वाढवत होता. तो तिच्या डोळ्यात एकटक पाहत होता आणि ती सुद्धा त्याच्या नजरेत अडकली होती. काय दिसत नव्हतं तिला त्याच्या नजरेत? सगळंच तर दिसत होतं. तिच्यासाठी असलेलं अतोनात प्रेम, काळजी, अधीरता, सगळंच. आणि ते पाहूनच ती भारावली होती. आय लव्ह यू स्वीटी, तो हसून बोलला आणि पुढे झुकून त्याने तिच्या कपाळावर किस केला. तशी शहारली ती. मग त्याने तिच्या नाकावर स्वतःचं नाक घासलं आणि तिच्या दोन्ही गालांवर किस केला. तशी हसली ती. पण आता त्याची नजर तिच्या गुलाबी ओठांवर होती. त्याने एकदा पुन्हा तिच्या डोळ्यात पाहिलं. तिची पण काहीच हरकत नव्हती. तिने तिचे डोळे मिटले आणि त्याला परमिशन दिली. तसा तो हसला आणि त्याने तिचे ओठ काबीज केले. हळुवारपणे तो तिला किस करत होता. तिचे पण हात त्याच्या केसांमधून फिरू लागले आणि ती पण त्याला प्रतिसाद देऊ लागली. पण थोड्या वेळाने तो हळुवार असणारा किस हार्ड झाला आणि त्याचा आवेग वाढला. त्याने तिला त्या काचेच्या भिंतीवर पुश केलं आणि आता तो तिच्या गळ्यावर, खांद्यावर, कॉलरबोनवर पॅशनेटली किस करू लागला. पण कधीपासून त्याच्यात गुंतलेली ती आता मात्र भानावर आली. तिला पण तो हवा होता. त्याचा स्पर्श हवा हवासा वाटत होता. पण त्या क्षणी तिच्या डोळ्यांसमोर काहीतरी आलं. तिला काहीतरी आठवलं. स्टॉप इट आदी, ती जोरातच ओरडली आणि तिने त्याला जोरात स्वतःपासून दूर ढकलून दिलं. तसा तो बाजूला जाऊन पडला. आता मात्र तो खूपच शॉक झाला होता. स्टॉप आदी, डोंट टच मी, ती रागातच बोलली. पण तो मात्र आवासून तिच्याकडे पाहतच राहिला. पण आपण काय चुकीचं केलं? दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि तेच प्रेम तो त्याच्या कृतीतून तिच्यावर बरसवत होता. दोघांचीही संमती होती. मग ह्यात माझं काय चुकलं? त्याला आता काहीच कळत नव्हतं. पण आता मात्र तो खूपच हर्ट झाला होता तिच्या त्याच्यासोबतच्या अशा बिहेवियरमुळे. आय एम सॉरी, तो बोलला आणि सरळ उठून वॉशरूममध्ये गेला. तशी ती त्याला पाहतच राहिली. इथे परी तिच्या ऑफिसमध्ये तिचं काम करत बसली होती. पण मनात मात्र ऋषीचेच विचार होते. आज संध्याकाळी तो त्याच्या फियांसीला म्हणजेच देविकाला भेटणार होता. ते आठवूनच तिला कसंसच होत होतं. कितीतरी वेळा हातात फोन घेतला होता तिने, पण त्याचा कोणताच कॉल किंवा मेसेज नव्हता आणि ती सुद्धा त्याला समोरून कॉल करणार नव्हती. अरे यार, पण मला का फरक पडतो एवढा? ती मनातच बोलली आणि तिचं काम करू लागली. पुरती वैतागली होती बिचारी. आता संध्याकाळ झाली होती आणि परी घाई गडबडीने तिची पर्स भरत होती. पटापट स्वतःचं आवरलं तिने आणि ती ऑफिसमधून निघाली, कारण तिला त्याच कॅफेमध्ये जायचं होतं
जिथे ऋषी आणि देविका भेटणार होते. पण ते कधी भेटणार होते ही वेळ तर तिला माहीतच नव्हती. आज संध्याकाळी भेटणार आहोत आम्ही, असंच बोलला होता ऋषी. तिला आठवलं आणि तिने सरळ टॅक्सीला हात दाखवला आणि टॅक्सीमध्ये बसून तिने त्या कॅफेचा ॲड्रेस ड्रायव्हरला सांगितला. आता त्यांची टॅक्सी त्या कॅफेच्या समोर उभी होती. तिने ड्रायव्हरला पैसे दिले आणि ती त्या कॅफेच्या आत शिरली. पण तिने चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळला होता, जेणेकरून ऋषीने तिला ओळखू नये. मग तिने लांबच कोपऱ्यातलं एक टेबल पकडलं आणि तिथे जाऊन बसली ती. पण आता तिच्या तब्बल 2 कॉफी पिऊन झाल्या होत्या, पण त्या दोघांचा काहीच पत्ता नव्हता. म्हणून वैतागली होती ती. तिने घड्याळात पाहिलं तर 6:45 वाजत आले होते. म्हणजे मागचा पाऊण तास ती एकटीच तिथे बसली होती. आता इतक्या उशिरा मला नाही वाटत ते येतील. उगाच माझा इतका वेळ गेला. शिट, ती मनातच बोलली आणि तिथून आता उठणारच होती की कोणीतरी तिच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसलं. तसं त्याला पाहून तिने भीतीने एक औंढा गिळला. हाय, तो हसून बोलला. हाय ऋषी, पण तू इथे कसा काय? तिने कसंनुसं स्माईल करत विचारलं. अगं, तुला मी कालच तर बोललो होतो ना, मी इथे माझ्या फियांसीला देविकाला भेटायला येणार आहे, तो बोलला. अच्छा, हो का? माझ्या लक्षात नव्हतं अरे, ती गडबडत बोलली तसा तो गालातच हसला. बाय द वे, तू इथे काय करत होतीस? म्हणजे एकटीच बसली होती म्हणून विचारलं. कोणाची वाट बघत होती का? त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारलं तशी ती गडबडली. हो, ते माझी फ्रेंड येणार होती, ती बोलली. ओ रिअली? कुठे आहे मग ती? त्याने हसत विचारलं. तशी ती पुन्हा गडबडली. आपली चोरी आता पकडली गेली आहे असंच वाटलं तिला त्या क्षणी. पण तरी तिने स्वतःला सावरलं. इतके प्रश्न का विचारत आहेस? ती ती माझी फ्रेंड अजून आली नाही आहे. आणि मी इतका स्कार्फ बांधलेला असताना तू मला कसं काय ओळखलंस? तिने रागात विचारलं. तुला ओळखायला मला डोळ्यांची काय गरज आहे? मी तुला इथून ओळखतो, तो त्याच्या हृदयावर हात ठेवून बोलला. तशी ती त्याला पाहतच राहिली. तिच्या पोटात गोळाच आला. अगं चिल, तुझ्या ड्रेसवरून ओळखलं तुला, तो बोलला तसा तिने मोकळा श्वास घेतला. बरं, मी निघते आता, ती बोलली आणि उठून जाऊ लागली. पण त्याने तिचा हात पकडला आणि तिला पुन्हा तिथे बसवलं. तशी ती गोंधळली. ऋषी, काय करतोयस? ती चिडून बोलली. मला सांग, नक्की तुझी फ्रेंड येणार होती का तुला भेटायला, की तू फक्त माझी वाट पाहत बसली होतीस इथे? त्याने एक भुवई उंच करून विचारलं. तशी गडबडली ती. व्हॉट रबिश? मी मी का तुझी वाट पाहू? तू तर त्या देविकाला भेटणार होता ना? ती चिडून बोलली तसा तो गालातच हसला. अच्छा, म्हणजे तुला माहीत होतं मी इथे देविकाला भेटणार आहे? मग मघाशी खोटं का बोललीस की तुला माहीत नव्हतं ह्याबद्दल? तो तिच्यावर एक कटाक्ष टाकून बोलला तशी तिची बोलतीच बंद झाली. परी, तुझी चोरी पकडली गेली आहे. होईल तितकं लवकर इथून निघून जा, ती मनातच बोलली आणि तिथून उठून झपझप पावलं टाकत निघून गेली. तो मात्र तिला पाहतच राहिला. परिणिती, हे परिणिती, स्टॉप, तो बोलत तिच्या पाठी जात होता. पण तिने तिचा चालण्याचा वेग वाढवला होता आणि ती आता कॅफेच्या बाहेर आली होती. टॅक्सी, ती टॅक्सीला हात दाखवत होती. पण त्याने तिचा तोच हात धरला आणि तिला बाजूला ओढलं. ऋषी, व्हॉट आर यू डुईंग? ती चिडून बोलली. यू कांट इग्नोर मी लाईक धिस, तो चिडून बोलला तसं तिने पण त्याला रोखून पाहिलं. कुठे इग्नोर केलं मी तुला? तिने नजर चोरत विचारलं. ओ रिअली? तो कुत्सित हसत बोलला. हे बघ ऋषी, मला जाऊ देत, खूप उशीर झालाय, ती त्रासिक भाव चेहऱ्यावर आणून बोलली. तेच तर मी पण म्हणतोय परी, आधीच उशीर झालाय, अजून जास्त उशीर नको व्हायला, तो खूपच केविलवाणा चेहरा करत बोलला. तशी ती मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली. कारण एक तर तो कोणत्या अर्थाने बोलत होता हे तिला कळत नव्हतं. पण त्याने पहिल्यांदा तिला परी म्हणून हाक मारली होती, जे तिला आतून सुखावून गेलं होतं. मला घरी जायचंय प्लीज, ती बोलली. जा, पण आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, त्यानंतर, तो बोलला.
कोणते प्रश्न? तिने प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहत विचारलं. मी इथे देविकाला भेटायला येणार होतो हे तुला आवडलं नव्हतं आणि म्हणूनच तू इथे आमचा पाठलाग करत आलीस, बरोबर ना? त्याने तिच्यावर नजर रोखून विचारलं. पण त्याचं ऐकून ती मात्र स्तब्ध झाली होती, कारण तो जे बोलत होता ते 100% खरंच होतं. असं काहीच नाहीये. मला का नाही आवडणार? तिने नजर चोरत विचारलं. आता ते तर तुलाच माहीत असायला हवं ना? तो हाताची खडी घालून बोलला. असं काहीच नाहीये, ती एकेका शब्दावर जोर देत बोलली आणि तिथून जाऊ लागली. तोच त्याने तिला पुन्हा स्वतःजवळ ओढलं. आता ती त्याच्या खूपच जवळ होती, इतकी की त्याचे गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. तशी तिची तर मतीच गुंग झाली. तो मात्र एकटक तिच्या डोळ्यात पाहत होता. परी, काय एवढा अन्याय करतेस तुझ्या ह्या नाजूक हृदयावर? मला माहीत आहे तुला मी आवडतो आणि म्हणूनच देविकाशी होणाऱ्या माझ्या भेटीमुळे तू जेलस होऊन इथे आमचा पाठलाग करत आली होतीस, कारण तू मला दुसऱ्या कोणासोबत पाहूच शकत नाहीस. तुला त्रास होतो त्याचा. मग का कमी करत नाहीस तो त्रास? संपवून टाक तो त्रास. तो त्रास करून घेऊ पण नकोस, कारण कोणीच देविका माझ्या मनात नाहीये. माझ्या मनात फक्त आणि फक्त तू आहेस. जेव्हापासून मी पहिल्यांदा तुला पाहिलं, अगदी तेव्हापासून. आणि आता तर मला पूर्ण जाणीव झाली आहे की तुझ्या मनात पण माझ्यासाठी भावना आहेत. तुझ्या मनातल्या फिलिंग्स फक्त एकदा एक्सप्रेस करून बघ प्लीज. तो खूपच आगतिक होऊन बोलला. पण ती मात्र स्तब्ध झाली होती त्याचं ऐकून. म्हणजे हे सगळं काय आहे? ऋषीच्या आयुष्यात ती देविका नाहीये? तो खोटं बोलला माझ्याशी? आणि आणि ऋषीचं माझ्यावर प्रेम आहे? आता ह्या गोष्टीचा तिला आनंद होत होता की तो तिच्याशी खोटं बोलला होता त्याचा राग तिला येत होता? काहीच कळत नव्हतं तिला. म्हणजे तू माझ्याशी खोटं बोललास ऋषी? तिने चिडून त्याला विचारलं. आय एम सॉरी परी, पण मला हे करावं लागलं, कारण तू तर काहीच एक्सप्रेस करत नव्हतीस. तो बोलला. काय एक्सप्रेस करायचं होतं मी? जसं तुला वाटतंय तसं काहीच माझ्या मनात नाही आहे ऋषी. मी तुझ्याशी फक्त प्युअर फ्रेंडशिप केली, बास. त्या व्यतिरिक्त आपल्यामध्ये दुसरं कोणतंच नातं नाही आहे आणि ते कधी होणारही नाही. कळतंय का तुला? पुन्हा माझ्यासमोर हा विषय काढू नको प्लीज. आता माझा रस्ता सोड, मला जाऊ दे. गुड बाय. ती रागातच बोलली आणि तिथून जाऊ लागली. पण त्याने पुन्हा तिचा हात पकडला आणि तिला स्वतःजवळ ओढलं. खरंच काहीच नाहीये तुझ्या मनात? त्याने तिच्या डोळ्यात आरपार बघत विचारलं. तशी ती थोडी चपापली, पण तरी तिने स्वतःला सावरलं. हो, नाहीये, काहीच नाहीये, फक्त फ्रेंडशिप आहे. ती पण त्याच्या नजरेला नजर देऊन बोलली. तसं त्याने तिला सोडलं. त्याला पण धक्का बसला होता. म्हणजे त्याला जसं वाटत होतं तसं काहीच नव्हतं. हे प्रेम एकतर्फीच होतं, फक्त त्याच्या बाजूनेच. तिच्या मनात तर काहीच नाहीये. मग इतके दिवस आपण फील करत होतो ते काय होतं? तो विचार करत होता. फाईन, नाहीये ना तुझ्या मनात माझ्यासाठी काही? इट्स ओके. पण माझ्या मनात तर आहे. माझ्या मनात तुझ्यासाठी त्या सर्व फिलिंग्ज आहेत ज्या एखाद्या प्रियकराच्या आपल्या प्रेयसीसाठी असतात. आणि आता तुला त्या सर्व एक्सप्रेस केल्यानंतर मी तुझा फक्त मित्र बनून नाही राहू शकत. आय एम सॉरी. म्हणून आत्ता मला आपला कोणताच कॉन्टॅक्ट नको आहे. जर पुढे जाऊन आपल्यात काहीच होणार नसेल तर मग आपण इथेच थांबूया. मला पण ह्या नात्यामध्ये अडकून नाही राहायचंय. मी तुझ्यापासून कायमचा दूर निघून जातोय. आय नो तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला, त्यासाठी आय एम व्हेरी सॉरी. पण आता ह्यापुढे तुला माझ्यामुळे कोणताच त्रास होणार नाही. आय प्रॉमिस. गुड बाय मिस परिणिती पाटील. तो भरल्या डोळ्यांनी बोलला आणि तिथून झपझप पावलं टाकत निघूनही गेला. ती मात्र त्याला पाहतच राहिली. त्याला आवाज द्यायचं पण भान तिच्यामध्ये राहिलं नव्हतं, इतकी ती स्तब्ध झाली होती. ऋषी, ऋषी, ऋषी थांब, ती म्हणतच होती इतक्यात तो निघून पण गेला होता. ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे फक्त पाहत होती. थोड्या वेळापूर्वी युविका रागाने त्याच्याकडे पाहत होती आणि आधी मात्र तिला सॉरी बोलून निघून गेला होता. तो थेट वॉशरूममध्ये शिरला आणि त्याने स्वतःला तिथे बंद करून घेतलं.
युवीला मात्र आता भान आलं. आपण काय करून बसलो आता. आपोआपच तिच्या तोंडावर तिचा हात गेला. तिला थोड्या वेळापूर्वीच आठवलं, जेव्हा आधी तिच्यासाठी अधीर झाला होता आणि तो तिला पॅशनेटली किस करत होता. तेव्हा ती पण तर त्याच्या स्पर्शात विरघळत होती. पण त्याचवेळी अचानक तिच्या नजरेसमोर ते लंडन कॉलेजमधले क्षण आले, जेव्हा पोलीस आधीला पकडून घेऊन जात होते आणि ती इव्हा हमसून हमसून रडत होती, जिच्यावर आधीने रेप केला असल्याचे आरोप होते. ते आठवून युविकाला त्याचा राग आला होता आणि मागचा पुढचा कोणताच विचार न करता तिने त्याला स्वतःपासून दूर ढकलून दिलं होतं. पण आता मात्र ती स्वतःलाच कोसत होती. ती असं कसं वागू शकत होती त्याच्यासोबत, जेव्हा की तिच्या फिलिंग्स पण तर त्याच्यासाठी जागल्या होत्याच त्यावेळी. तो जवळ असावा असंच तिला वाटत होतं. पण हे अचानक आपण काय करून बसलो. त्याला काय वाटलं असेल, किती हर्ट झाला असेल तो आपल्यामुळे. आज इतकं स्पेशल केलं होतं त्याने आपल्यासाठी, आणि मी काय केलं. तिला तर आता रडूच कोसळलं. आधी प्लीज ओपन द डोअर, आय एम सॉरी, ती रडत रडत बोलत होती. पण आतून काहीच रिस्पॉन्स येत नव्हता. आधी प्लीज, ती खूपच आर्जव करत होती. पण नाही, त्याने दार उघडलंच नाही. आधी आय एम सॉरी डिअर, आय डिडंट मीन दॅट, मला तसं नव्हतं करायचं, पण घडून गेलं माझ्याकडून. प्लीज, मला नाही करायचं आहे तुला माझ्यापासून दूर, कधीच. प्लीज मला माफ कर, ती आता खूपच रडून सांगत होती. पण तरी तो काहीच रिस्पॉन्स देत नव्हता. आणि आत्ता मात्र तिला भीती वाटू लागली, कारण मागच्या 1 तासापासून त्याने दार नव्हतं उघडलं. आधी, मला भीती वाटते, तू आहेस ना आत, मला आवाज दे प्लीज. ती आता घाबरली होती. तिच्या तोंडून शब्द पण फुटत नव्हते. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.